नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेलमध्ये आज एक विषय दिलेला आहे. सख्या भावाची किंवा बहिणीची मिळकत अग्रहक्काने खरेदी करू शकता का? मित्रांनो, हा विषय तुमच्या पुढे मांडण्यापूर्वी आपण यापूर्वी बहीण आणि भावांच्या नात्यावर आणि बहीण आणि भावांच्या मिळकती संदर्भाने 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. हा विषय अतिशय महत्वाचा आहे. सख्या भावाची आणि बहिणीची मिळकत तुम्ही अग्रहक्काने खरेदी करू शकता का? 2005 साली वारसा हक्क कायद्याचे कलम 5 आणि 6 मध्ये जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीप्रमाणे बहिणींना सहहिस्सेदार ठरवण्यात आलं. त्यापूर्वी बहिणींना हक्क होता, परंतु एकत्र हिंदू कुटुंबाच्या त्या सदस्य मानल्या जात होत्या आणि आता सहहिस्सेदार मानल्या जातात. हा अतिशय महत्वाचा परिणामकारक फरक कलम 5 आणि 6 ने केलेला आहे. कलम 5 आणि 6 चा विचार करताना बहिणी या सहहिस्सेदार झालेल्या आहे आणि त्यांना हक्क हा त्यांच्या जन्मापासून मिळालेला आहे. आता इथे नीट लक्षात घ्या, जेव्हा वडील मयत होतात किंवा वडील मरण पावतात त्यावेळेस पूर्वी वारस नोंद होत होती, परंतु विधवा आणि मुले हे भोगवटदार सदरात येत होते आणि बहिणी इतर अधिकारामध्ये नोंद होत होती. आता काय झालं? आता वडील मयत झाल्यानंतर एकत्र हिंदू कुटुंबाचे कर्ते म्हणून वडील असतात आणि वडील मयत झाल्यानंतर सख्खे बहीण भाऊ भोगवटदार सदरामध्ये नाव येतं किंवा त्यांची नोंद भोगवटदार सदरामध्ये होते. आता इथे बहिणी भोगवटदार सदरात आल्यामुळे, भाऊ भोगवटदार सदरामध्ये आल्यामुळे ते एकमेकाचे सहहिस्सेदार झाले. आता सहहिस्सेदारांना मिळकत विक्री करता येते किंवा नाही हा प्रश्न निर्माण होतो. तर मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम 44 असं सांगतं की एखाद्या मिळकतीमध्ये जर तुमचा अविभक्त हिस्सा असेल तर तो अविभक्त हिस्सा तुम्हाला हस्तांतरित करता येतो किंवा विक्री करता येतो. त्यासाठी इतर सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक नाही. बघा, कायद्याचा पेच खरा इथे आहे. कलम 5 आणि 6 मध्ये झालेल्या दुरुस्तीप्रमाणे बहीण आणि भाऊ एकमेकाचे सहहिस्सेदार असल्यामुळे भोगवटदार सदरामध्ये त्यांची नावे लागतात आणि पुन्हा मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम 44 असं सांगतं की अविभक्त हिस्सा एक हिस्सेदार हस्तांतरित करू शकतो. म्हणजे इथे काय झालं, जर आपण विषय उदाहरणानं बघितलं, जर 3 भाऊ आणि 2 बहिणी असतील, वडील वारल्यानंतर ते 3 भाऊ आणि 2 बहिणी मिळकतीच्या भोगवटदार सदरामध्ये येतात. आता 2 बहिणी ठरवलं का आपला हिस्सा विक्री करावायचा आहे किंवा त्यातल्या एका भावानं ठरवलं का आपला हिस्सा विक्री करावायचा आहे, तर तो विक्री करू शकतो. आता जर वडील मयत झाल्यानंतर बहीण भावांची नावे भोगवटदार सदरात लागतात, म्हणजे मिळकतीचे ते सहहिस्सेदार असतात आणि सहहिस्सेदारापैकी कोणत्याही एका हिस्सेदाराला आपला अविभक्त हिस्सा विक्री करण्याची परवानगी मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम 44 देतं. तर मग आता इथे प्रश्न उपस्थित होतो की जो अविभक्त हिस्सा विक्री करणार आहे त्याच्यासाठी आणि ज्यांना तो हिस्सा विकत घ्यावायचा आहे यांच्यासाठी काही कायदा आहे का? तर नीट लक्षात घ्या, हा जो कायदा आहे वारसा हक्क कायदा, याचं कलम 22 अतिशय महत्वाचं आहे आणि ते 22 कलम आहे राईट ऑफ प्रिएम्पशन, म्हणजे मिळकत अग्रहक्काने खरेदी घेण्याचा अधिकार. नीट कायद्याची प्रोव्हिजन समजावून घ्या. कायदा असं सांगतो, जर तुम्ही प्रथम वर्गातील वारस असेल आणि एकत्र हिंदू कुटुंबाचा व्यवसाय किंवा शेती असेल तर त्यातला जो हिस्सा आहे तो हिस्सा खरेदी घेण्याचा तुम्हाला अग्रहक्क आहे. इथे खूप महत्वाची बाजू समजावून घ्या. प्रथम वर्गातील वारस,
आता प्रथम वर्गातील वारस जर तुम्हाला सांगायचे ठरले तर द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग, चतुर्थ वर्ग असे 4 वर्ग आहे. परंतु आपल्या आजच्या व्हिडिओच्या संबंधाने प्रथम वर्गातील वारस अशी कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे प्रथमतः हे समजावून घ्या की प्रथम वर्गातील वारस कायद्यामध्ये प्रथम वर्गातील वारस नमूद केल्यामुळे एक गोष्ट तुम्हाला इथे सांगून ठेवतो, तुमचे वडील मयत झालेले आहेत आणि जर तुम्ही सख्खे बहीण भाऊ आहात, तुमची विधवा आई जर जिवंत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे प्रथम वर्गातील वारस आहे. आता प्रथम वर्गातील वारस आहे त्यामुळे तुम्हाला अग्र हक्क आहे का नाही कायदा तुमच्या बाजूने? जर बहिणींनी असं ठरवलं की हा अविभक्त हिस्सा विक्री करावायचा आहे, कारण भोगवटदार सदरामध्ये एकदा तुमचं नाव लागलं की बाहेर मार्केटमध्ये जे लँड डिलिंग चालतं त्याच्यामध्ये जे लँड माफिया आहे ते बसलेलेच आहे. कशासाठी? फक्त बहिणीचं नाव लागलेलं आहे तिचा अविभक्त हिस्सा खरेदी करण्यासाठी. आम्ही असेही खरेदी खतं बघितलेले आहे की अविभक्त हिस्सा बहिणींच्या नावे घेतलेला आहे किंवा भावाच्या नावे घेतलेला आहे, कोणताही वाटप पत्र नाही, म्हणजे नोंदणीकृत वाटप नाही, 85 सेक्शनचं वाटप नाही, कोर्टाची डिक्री नाही, काहीही वाटप नाही, तरी सुद्धा चतुष्सीमा टाकून खरेदी खत घेतलेलं आहे आणि तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नीट लक्षात घ्या कायद्याची प्रोव्हिजन. जर तुमचे वडील मयत झालेले आहेत आणि तिथे तुमची आई, तुम्ही आणि बहिणी यांची एकत्रित वारस नोंद झालेली आहे आणि भोगवटदार सदरामध्ये नाव आहे, अशा परिस्थितीमध्ये जर एखादा भाऊ सख्ख्या भावाला टाळून खरेदी खत त्रयस्थ व्यक्तीला देत असेल किंवा बहीण सख्ख्या भावाला टाळून जर त्रयस्थ व्यक्तीला खरेदी खत करीत असेल किंवा आपला अविभक्त हिस्सा हस्तांतरित करत असेल तर लक्षात ठेवा, त्या गटामध्ये जर तुम्ही सहहिस्सेदार आहेत आणि तुमच्यामध्ये का वाटप झालेले नाही, अशा वेळेस तुम्हाला ती मिळकत खरेदी घेण्याचा आग्रह हक्क आहे. पण त्यासाठी एक अट आहे बरं का, तुम्ही जे तिचा मोबदला देणार आहे त्या हिस्सेदाराला प्रतिफल म्हणलंय कायद्यामध्ये, ते प्रतिफल हे योग्य असावं. नाहीतर या कायद्याचा गैरफायदाही तुम्ही घेऊ शकता की फक्त कमी पैशासाठी मिळवावी किंवा बहिणींना हिस्साच मिळू नये, सख्ख्या भावाची अडचण लक्षात न घेता त्याला कमी पैशामध्ये मिळावे आणि त्रास देण्यासाठी त्याला दावा करावा, असा मात्र या कायद्याचा हेतू कधीही नाही आणि तो नाहीये. परंतु जर वडील मयत झालेले आहेत, आई, भाऊ, बहिणी यांची नोंद झालेली आहे, अशा वेळेस फक्त आपलं भोगवटदार सदनामध्ये नाव आहे आणि आपण त्या मिळकतीचे सहहिस्सेदार आहे, म्हणून इतर हिस्सेदारांना त्रास देण्यासाठी किंवा बदल्याच्या भावनेसाठी जर एखादी सहहिस्सेदार त्रयस्थ व्यक्तीला विक्री करत असेल तर जे उर्वरित सहहिस्सेदार आहे, म्हणजे जे त्याचे सख्खे बहीण भाऊ आहे, त्यांना ती मिळकत खरेदी घेण्याचा आग्रह हक्क आहे. कायद्याने ही अतिशय चांगली तरतूद केलेली आहे. नामदार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निकालाचा उहापोह करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. परंतु या सर्व व्हिडिओचा आत्मा काय आहे? जर तुमचे वडील मयत झालेले आहेत आणि तुमची वारस म्हणून नोंद झालेली आहे, त्यामध्ये तुमची विधवा आई आहे, तुम्ही आहात, तुमच्या बहिणी आहात, जर तुम्ही हे एकमेकाचे सहहिस्सेदार आहात, तर जर तुम्ही सहहिस्सेदार असाल आणि जर तुम्ही त्रयस्थ व्यक्तीला मिळकत विक्री करत असाल तर अग्रहक्काने जी व्यक्ती विक्री करते त्याचे इतर सहहिस्सेदार कायद्यानं मिळकत खरेदी घेण्याचा आग्रह हक्क ठरविलेला आहे. असो, माझ्या परीनं मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा मी तुम्हाला विनंती करतो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा
आणि ऑल हा पर्याय निवडा. जसा मी तुम्हाला ही विनंती करतो तसाच तुम्हाला अधिकार आहे मला प्रश्न विचारण्याचा. बऱ्याच कमेंटमध्ये मला माझा फोन नंबर मागतात. मित्रांनो, फोन नंबर द्यायला काहीच हरकत नाही, परंतु फोन नंबर दिल्यानंतर एक वेगळं काम होईल प्रत्येकाला उत्तर द्यायचं. त्यापेक्षा मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो, कमेंट करा, त्याखाली तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्याशी मी जरूर संपर्क करीन आणि तुमच्या शंकेचं समाधान करीन आणि तुम्हाला माझ्या परीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करील. असो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद.